हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता बाबा सुद्धा दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुझ्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. 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 आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा काही खोटं करतो, लबाडी करतो, खोटं बोलतो, भांडण करतो, नफरत करतो, द्वेष करतो, चोरी करतो, परंतु ह्याच्या पाठीमागे ना आपल्याला कुठेतरी संकट किंवा दुःख येत असतात. आपल्याला वाटते की आम्ही त्याच्यात काही मुश्किल होत नाही, की आम्हाला कोणी बघत नाही किंवा आम्हाला काही फरक पडणार नाही. जेवढं पाप मनुष्य करतो ना तेवढं स्वतःला तो नुकसान करतो, आणि जेवढं पुण्याई करतो तेवढं त्याला मोठा आशीर्वाद परमेश्वर देतो. पौलाने म्हटलेलं होतं, रोमकरा 7:23 मध्ये एक वचन आहे की पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जीवन व शांती. आज आपल्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावर बलिदान दिलेलं आहे. त्याची जाणीव आपल्या कोणत्याच व्यक्तीला नसते की मी पाप केलेला आहे तर मला काही फरक पडणार नाही. थोडस पाप कबूल केलं की माझं काम सुटलं. आपण विचार करूया, सकाळपासून ते रात्रीपर्यंत कितीतरी आपल्या शब्दापासून, बोलण्यापासून, विचारापासून, डोळ्यापासून, शरीराच्या अनेक अवयवांमध्ये आपण आपल्या स्वतःला बोचकून घेतो वेदनाने. हे पाप आपल्या शरीराला अनेक प्रकारचं संकट अंगावर ओढवलं जातं, परंतु त्याला माणसाला कळत नाही की ह्या पापाद्वारे शरीरावर माझी कोणते प्रकारची संकट, माझ्या शरीराला दुःख, वेदना. कारण येशया 53 अध्यायामध्ये तुम्हाला माहिती आहे की येशूने आपली पाप घेतली म्हणून त्याला मार बसला, आणि तो आपला मार त्याने स्वतः येऊन आपल्याला मुक्ती दिली, शांती दिली. हालेलुया. म्हणून पौलाने रोमकरास 8:1 मध्ये असं सांगितलेले, प्रभू मध्ये असणाऱ्यांना दंड आज्ञा नाही, की प्रभू मध्ये आम्ही आमची पाप जी खाली आहे ती करत बसतो. तेव्हा मला समज असते की आमचे हे पाप आहे. आता तुम्ही इकडे बसले तर तुम्हाला पाप नाहीये, समजलं? कारण तुम्हाला देवाच्या शिक्षणाचा अनुभव जो आहे तो त्याच्यात इंटरेस्ट असते ना, त्याला त्याच्यात काय वाटते, आनंद आणि शांती प्राप्त होते. हे जग जा, आणि या जगात तुम्हाला अनेक प्रकारचे मोह, भावना, वासना, वाईट विचार, हे सगळं एक चित्रस्ती आहे. म्हणून मधले 4 अध्यायामध्ये जेव्हा येशू ख्रिस्त पवित्र जीवन जगायला गेला ना, त्याला उंच डोंगरावर नेला ना, त्याला सांगितलं जगाचं सर्व राज्य त्याला दाखवलं, पण तो मोहाला बळी पडला नाही. आपण सगळे लोक मोहाला बळी पडत आहे. म्हणून देवाकडे मी अशी भक्ती आणि अशी प्रार्थना करतो, जे पाहिजे ते आशीर्वाद, जे उचललं मी घेतलंय ते पण आशीर्वाद, सर्व वस्तू आशीर्वाद, तुम्ही आशीर्वाद, तुमचं बोलणं, विचारधारा ही आशीर्वाद. अशी मध्यस्थी करावी लागते आणि केलीच पाहिजे. कारण परमेश्वराने एक पुत्र दिला, येशू ख्रिस्त हा जगाचा एकच मध्यस्थ म्हणून आला. त्याच्यानंतर त्यांनी आपल्या शिष्यांना देऊन ते मध्यस्थी बनवले, परंतु आज समाजात मध्यस्थी राहिलेली. मध्यस्थी असे राहिलेले आहेत की एकमेकांना देवापासून बाहेर कसं काढावं अशी मध्यस्थी सुरू झाली. खोटी ख्रिस्ती, खोटे संदेश, खूप गोष्टी शिकायला आहेत, परंतु ते शिक्षण घेताना फार कठीण झाले. कारण तुम्हाला माहिती आहे की ज्या माणसाच्या प्रार्थना कमी असला त्याच्या पाठीमध्ये शैतान येतो, त्याला तुम्हाला काय ना मला सुद्धा बाहेर काढायला कमी लागला. जो स्वर्गाचा मालिक प्रभू येशू ख्रिस्त, त्याला त्याने बाहेर काढायला. त्याच्या जोडीला जुदास होता, पैशाचा मोह दाखवला शैतानाने, आणि त्याला सांगितलं तू याला पकडलं ना तर तुला सगळं मिळेल. त्यालाही मोहात पाडलं, परंतु त्याचं काही वाईट झालं नाही प्रभू येशू ख्रिस्ताचं. झालं मात्र जुदास. हालेलुया.
आपण आता एक वचन घेऊया ना, सुरुवात करूया की काही गोष्टी आपल्याला अद्याप माहिती नाही. मी जुन्या करारामध्ये जखऱ्याला परमेश्वराने काय दाखवलं? तुम्हाला आज काय दाखवलं जाते मला सांगा? पैसा, वस्तू, संपत्ती, धन का परमेश्वराचं राज्य दाखवलं जाते? तर आपण हा पहिला 5वा अध्याय वाचूया. जखऱ्या पुस्तकामध्ये 5वा अध्याय 1 पासून सुरुवात 11 पर्यंत जाऊया. त्याने पुन्हा डोळे वर करून पाहिले, तेव्हा पहा बघा एक उडता पट त्या दृष्टीस पडला. उडता पट आलेला होता, तो क्रोधाचा पट. आता शेवटला तो येणारच आहे. देवाचा क्रोध येणारच आहे या पृथ्वीवर. हे पुराणे म्हणजे जे पूर्वीचे संदेश होते त्यांच्याद्वारे सगळे इतिहास आपल्याला देव ठेवलेला होता. ते एकदम देवाबरोबर होते ना, देव त्यांच्याशी बोलत होता ना, देव त्यांना दाखवत होता ना, शिकवत होता ना. शेवटला आला ते प्रकटीकरण आलं. या प्रकटीकरणामध्ये योहानाने लिहिलेले 22 पुस्तकं म्हणजे 22 अध्याय लिहिलेले आहेत. किती लिहिलेले आहेत? 22 अध्याय. आणि या 22 अध्याय मध्ये त्यांनी आपल्याला अनेक या जगात काय काय घडणार आहे, काय होणार आहे, काही नाही ते सगळं दिलेलं आहे. हे बघा, जेव्हा परमेश्वराने जेव्हा सृष्टी बनवली तेव्हा काहीच विकत नव्हतं ना, विकत घेत नव्हतं. तुला मी काय द्यायचं, तुम्ही मला द्यायचं. त्याला पैसे नव्हते. एकाने भात दिलं तर दुसऱ्याने फळं दिली, एकाने मासली दिली ते त्याने दिली, एकाने भाजी दिली तर त्याला ते दिलं. एकाने गहू दिलं. हे सर्व काही खाण्याचे पदार्थ होते. एकमेकांना देत होते. आणि एकमेक घेत होते त्याच्या समाधानी. मला तर माझ्या काळामध्ये मला एवढं आठवते, कारण आम्ही आमच्याच कुटुंबामध्ये अशी परिस्थिती होती. 14 टिपरे म्हणजे 14 ग्लास तुम्हाला तांदूळ दिले, ते 14 ग्लास तुम्ही मला द्यायचे. अशा गरिबीतून आम्ही उतरलेले. मला माहिती मी व्यवहार केले. तुम्हाला सांगण्याचा दृष्टिकोन म्हणजे माझं काय माहितीये का? तुम्ही तो समजलं असेल किंवा ना समजलं असेल तर थोडं समजून घेतलं तर खूप फायदे आहे त्याच्यात. कारण त्यावेळेला आमच्या जवळ येशू ख्रिस्त नव्हता, तेव्हा ही गरिबी होती. आणि कोणताही माणूस ज्या जोडीला प्रभू येशू ख्रिस्त आहे तो गरीब कधीच दिसत नाही, कारण तो गरीब स्वतः झाला ना श्रीमंत आपल्याला केले. आणि आज तुम्ही मला बघता की आज आपल्याकडे दुकानं सुद्धा आहेत. ते कोणा बापाच्या द्वारे? स्वर्गीय बापाच्या द्वारे. कारण व्यवहार जो करायचा आमच्या घरातला तो मीच करत होतो. रेशनची तांदूळ आणायची, ती घ्यायची. मग बाजूळे त्यांच्याशी व्यवहार, ते गरीब आम्ही गरीब. श्रीमंतात आमदेवाने आपल्याला पण श्रीमंत धार्मिक गोष्टीमध्ये. त्यांचा मुलगा ना मी दोघी प्रार्थनेमध्ये होते. हे जे काही शिक्षण आहे आपल्या सगळ्यांना घेणं पण गरजेचं आहे. मी जेव्हा प्रभूकडे वाढत वाढत गेला तेव्हा मला देवाने सगळं हातात द्यायला सुरुवात केली. कारण जो देवाबरोबर आहे, मी लोकांना एकच सल्ला देईन, देवाकडे राहा. तुमची गरिबी नाही, गरीब करणारा हा एक दुष्ट आत्मा असतो. तो आपल्या घरात शिरल्यानंतर मोह निर्माण करतो, चोरी करायला शिकवतो, भांडण करायला शिकवतो. कारण उत्पत्ती 3रा अध्यायामध्ये तुम्ही इतिहास घेतलेला असेल. कारण येवेला फसवण्यासाठी चोर कोठे आलेला होता, एव्हा दादा चोर तो चोरी घात नाश करतो. तर हे जे काही मुद्दे तुम्हाला शिकायचं आहे तर हे शास्त्राद्वारे शिकले तर मग शेवटला काय होणार आहे ना ते मी तुम्हाला आता सांगतो. म्हणून आता तरी मनापासून वळा, फायदे खूप आहे. काय सांगते? त्यांनी मला विचारले तुला काय दिसते? काय सांगते? मी म्हणालो मला उडता पट दिसतो. काय काय दिसते त्याला? उडता पट. तो सांगते काय दिसते? मला उडणारा एक पट. काय दिसते? उडणारा एक पट. आता बघा काय पट आहे तो बघा.
त्याची लांबी 20 हात, त्याची लांबी 20 हात, रुंदी 10 हात रुंदी 10 हात आहे. आहे. किती? 20 आणि 30. हा हे वचन तो मला म्हणाला, या सर्व देशाला बघा प्राप्त होणारा शाप देशामध्ये येणार आहे. काय सांगते? सर्व देशाला येणारा काय प्राप्त होणारा शाप. तो हा पट आहे. चोरी करणाऱ्या सर्वांना बघा चोरी करणाऱ्या सर्वांना या लेखानुसार एक बाजूने घालवतील. 2 कोटी शपथ मारणाऱ्या सर्वांना या लेखानुसार दुसऱ्या बाजूने घालवतील. हालेलुया. मग आता विचार करा, चोरी करणारे, खोटं बोलणारे यावर मोठा हा पट येईल आपला नाश करण्यासाठी. हालेलुया. म्हणून निर्गम 20 अध्यायामध्ये 10 आज्ञा दिली. खोटी शपथ वागायचं नाही, करायचं नाही, म्हणजे खोटी शपथ वागायची नाही, चोरी करायचं, हे सगळं 10 आज्ञा देऊन ठेवलेल्या होत्या मोशेला. कारण पूर्वी लोक हेच काम करत होते की खोटं बोलणं, चोरी करणं, लवणी करणं, भांडण करणं, खून करणं, या सगळ्या गोष्टी घडत होत्या. म्हणून परमेश्वराने बघितलं जीव आत्मा माझा आहे, या जीव आत्म्याची हत्या तुम्ही करायची नाही. आज समाजात सगळे तीच करतात. आपलं जीवन जे आहे ते आपल्या प्रत्येकाला कुठेतरी समजून घेणारच आहे. आणि जर तुम्ही समजून घेत असतील तर तुम्ही खूप मोठे समाधानिक म्हणून एक व्यक्ती बनले जाते. सेनाधीश परमेश्वर म्हणतो मी हा पट चालवलेला आहे. बघा परमेश्वराचे क्रोध, आता क्रोधाचे दिवस आहेत आणि हे क्रोध मनुष्याच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार. अरे तुम्हाला एक दिवस प्रार्थना करायला जर कंटाळा येते ते स्वर्गात कसे जाणार? जर इकडे जर आम्ही प्रार्थनेमध्ये मन लावत नाही तर तिथे कोणत्या अपेक्षेने मी स्वर्गात जाणार आहे? अशी कोणत्याही व्यक्तीला जाणीव होते का? हालेलुया. हे शरीर आहे ना झिजवावं लागतं ख्रिस्ती या नात्यामध्ये. हालेलुया. सगळे तुम्हाला जगाचा एखादा मोह दाखव लगेच बदलले जाते. मग देवविवाहाची मला काही गरज नाही, काय देवाने दिलेला आहे असा प्रश्न तुमच्या तोंडी घालेल तो शैतानी काम. बऱ्याच लोकांचा अनुभव मी घेतले. आणि स्तोत्र मध्ये 53 अध्याय 1 वचन मध्ये मूढ मनात म्हणते देव नाही. एकदा जगाच्या अनेक गोष्टीच्या मोहाला आकर्षित बसले त्याचा शेवटचा अंत भयानक परिस्थिती. कारण हेच क्रोध आपल्यावर येतील ना तेव्हा आपल्याला शेवटला गुडघे येशूच्या समोरच टेकावे लागेल. हे जगाचे कोणते मोह कोणालाही सुख देणार नाही. अरे जुदाच्या गोष्टी पाठ कर. पेत्र तर बदलला गेला पण जुदास बदलला नाही, शेवटी आत्महत्या करायला लागली. शेवटचा माणसाचा देवाचा हात सुटतो तेव्हा त्याला शेवट एकच परिणाम होते, आत्महत्या. म्हणजे सैतानाचं घर. सैतान बघा मत्ते 10:28 आत्मा आणि शरीर या दोघांचा नरकात नाश होऊ नये म्हणून जपायला सांगितले. परमेश्वर आपल्या सगळ्यांना अनेक प्रश्न दिलेले आहेत ते शोधायचे. तुम्हाला काय वाटलं मी खोटं बोललं? मी काय, मला कोण पाहत नाही, मी चोरी केली, लबाडी केली, मला कोण बघणार आहे? अरे काय कोण बघते? हालेलुया. कोण बघते नाही, सगळं देव. ज्याने स्तोत्रसित 139 अध्याय जर वाचला असेल ना तो कोणताच मनुष्य पाप करायला पहिलं तर घाबरेल करतो बघतो रे. हालेलुया. त्याच्या मनामध्ये भीती आहे. हालेलुया. आणि कोरिन्थीकरास पहिल्या पत्रात 3 अध्याय 16-17 वचनामध्ये तुम्ही देवाचे मंदिर आहे, तुम्ही देवाला फसवू शकत नाही. आणि योहान 10:17-18 मी एक वचन अशी अनुभव घेऊन ठेवतो देवाला माहिती आहे. हालेलुया. कारण ते बघ आम्ही देवाला आता ओळखलेलं आहे, आम्हाला माहिती आहे, ओळख झालेली आहे, तर आम्हाला काहीच करता येणार नाही. तुम्ही आम्हाला किती खोटं बोला, तुम्ही किती खोटं करा, फायदा काही नाही, तुमचं नुकसान आहे. आम्हाला माहिती आहे तुमच्यात काय गुण आहे. स्टडी असते एखाद्या माणसाला चोरी करणारा, खोटं बोलणारा, लबाडी करणारा त्याच्या गोड बोलण्यावरून 7 विष उत्पन्न होतात. ते शासनाचे गुण आहे.
आम्हा लोकांना तरी कमीत कमी तुम्ही लोक खोटं बोलू शकत नाही ना, खोटं करू शकत नाही. कारण का माहितीये, एवढ्या गोष्टीचे आम्ही अनुभव घेतलेले आहेत. माझं एक शिक्षण असं आहे, 10 रुपयामध्ये मी तुम्हाला जास्त देईल पण कमी नाही करत. माझं मन असं आहे. ही कोणासाठी? मी लोकांना एक सल्ला किंवा शिक्षण किंवा मार्गदर्शन, पैसा हा असा चीज आहे ना, तोच लोकांना फसवीगिरी काम करतो. पण परमेश्वर असा एक चीज आहे, तो माणसाला जीवन, समाधान, शांती देते, पूर्ण शांती. लोकांची आजच्या काळामध्ये विचारधारा, आणि काय धन आहे, काय पैसा, किती दिवस टिकते तुम्हाला फक्त सांगा. किती पैसे आले असते तुमच्या घरी तर तुमच्याकडे टिकलेले आहेत का? अरे पैसा असल्यानंतर मोह समोर उभे राहतात. मोह म्हणजे शैतान. तो तुम्हाला चांगलं करण्याऐवजी वाईट करायला शिकवेल. मला सांगा, तुमच्यामध्ये ते पैशासाठी किती लोक व्यवहार खोटे करतात की नाही करतात? पैसा चोरी करण्यासाठी काय काय करतात? पण जेवढं, आता तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला एक श्रीमंत बनायचं असेल तर एक सांगतो तुम्हाला, इकडे खूप पैसे आहेत, शैतान आत्मा देतो, कोण नाही बघत, चोरी कर, तुम्ही चोरणार, गरिबी झाली, पण तुम्ही एक सोडून दे, ते कोणाचे आपले नाही, हात नाही लावायचे, टच पण नाही करायचं, ते माझेच नाही तर मी कशाला हात लावू? एक दिवस एक साधू ना, मी जात होता कामाला, तर कामाला जात असताना तो भगवा कपडा घालून ब्राह्मण होता, दोरा पडत, तर त्याला काय समजलं माहिती नाही, तर त्याने मला थांबवलं एक दिवस, थांबा तुम्ही रोज इकडे कुठे जाता? तर मी सांगितलं जातो कामाला. तर मला म्हणजे तो सांगते की तुम्ही अशी माणसं काम करणारे दिसत नाही. तर मी सुरुवात केली की शेवट कुठेतरी आपला होणार आहे, आणि तुम्ही जे काम करतात देवाच्या भक्तीचं ते मी पण करतो, आणि आपल्या सगळ्यांचा रस्ता कुठे आहे माहितीये का? एक तिकडे, भले तू या रस्त्यात जा, तू या रस्त्यात जा, या रस्त्यात जा, शेवटचा रस्ता कुठेतरी शोधता एक मिळणं गरजेचं आहे. तर मी त्याला खूप देवाविषयी खूप गोष्टी सांगत राहिले. तो गेलेला त्या मंदिरात प्रार्थना करायला जात होता, तो थांबला. आम्ही 1 तासपर्यंत त्या चिकलडोंगरीच्या ब्रिजच्या जवळ बसलेले, म्हणजे उभे राहिले. तो बा मी गाडीवर होतो, मी गाडी होती माझी, आणि बरी रोड मध्येच बोलत राहिले, पण माणूस आला गेला नाही तिथून. आमचं दोघांमध्ये एवढं चांगल्या रीतीने बोलण्या चालण्याचं, तर तिकडे ना 10 रुपये कोणाचे पडलेले होते, ते मी बघितलं. मी त्यांना सांगितलं हे कोणाचे आहेत, तिथे मंदिरात चालले ना तिथे घेऊन जा, आणि कोण असे कोणाचे पैसे पडले असतील येणारे जाणारे त्यांना सांगा की कोणाचे पैसे तिकडे पडलेले होते, याच गावातल्या लोकांचं असेल, आजूबाजू कोण नसेल तर बरं ते द्या. मी ते काय केलं, त्यांना तेवढं सांगितलं का, कारण ते माझे नव्हते ना, मला ती समज नव्हती आली त्यावेळेला. मी भलं बघितलं विचार, पण मला काय वाटलं की मी कोणाचं भलं, पण ते कसं होतं, ज्याचे होतं तो येऊन बघून घेऊन गेला असताना नेलं असं, आहे का नाही? अर्धी तेवढं माझ्या डोक्याला ते, पण काय कळते, 19 संकल्पच असतात. अर्धी काय कळते. तर ना संध्याकाळी मी प्रार्थनेला जायला आलो, आणि आपल्या खांबाळ्याचा सण आहे तो खंडानवाडीत जायला, आणि इथून सरळ जायला. या रस्त्यामध्ये एक मुलगा गाडी घेऊन आला फास्ट, ना आम्ही दोघे चालले प्रार्थनेसाठी. तो आला ना माझ्या गाडीला डायरेक्ट ठोकला, तो पडला शेतात. शेतात तो उडला, थोडा फास्ट आला, ती गाडी मला ठोकली ना त्याच्यात तो पडला, म्हणजे तिकडे. आता प्रश्न असा आला, गाडीचं हँडल झालं असं, मला वाटलं सायकल सारखं आहे का, ते फिट करायला खेचायला बघतो, ते काय होतच नाही. आम्ही परत गेले बसायला. माझ्याकडे प्रार्थना
त्याला सांगितलं मला गाडी दे, तुझी गाडी. ते असं बघितलं, सगळे हसायला लागले ती गाडी घेऊन. इथून मी गाडी घेऊन त्या गॅरेजला नेला. त्यांनी काय सांगितलं, एक पारे घे नाही ही फोड, तुला नवीन मिळेल, कारण मी नवीनच गाडी घेतलेली ना. मी हे पाप करणार नाही, जे काय होईल ना तो कर खर्च, काय वर्ष आहे ते मी, म्हणजे तुला नवीन मिळेल ना. म्हणजे बघा, लोक समाजात खोटं प्रेरणा देणारे किती लोक आहेत. आता तुम्ही काय सांगेल, मला नवीन दुसरी गाडी मिळेल नाही का. हालरिया, हे बघा, तुम्ही कोणाचं खाणार पण तो तुम्हाला सोडणार नाही. तुमचं खायला कोणतरी आहेच पाठीमागे, घाबरू नका, त्याचा विचार करायचा लक्षात. हालरिया, माझ्या लक्षात आलं की 10 रुपये उचलले ते मला 2,500 रुपये खर्च आला. हालरिया, हालरिया, काही गोष्टी कळत न कळत पण चुका होतात. तर ते पहिलं प्रथम जे काय आहे ते पहिलं देवाला विचारा ना, मग सांगा हे कोणाचं आहे. हालरिया, तिथे राहू दे, कोण येईल ती जाईल. हालरिया, तर प्रत्येकी शिक्षण आहे. देवाने दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आत्मपरीक्षण करायचं आहे. आपल्या लोकांना, बरेच लोकांनी एक सवय असते, कोण मुलं असतील ते डॅडीच्या खिशातून पैसे काढायची, मम्मीच्या पाकिटातून पैसे काढायची, अशी एक सवय असते. हळूहळू ते काढायचा सवय लावली की तो चोरीची सवय लागते. आणि ते जर मम्मी डॅडीला विचारलं की मला हे पैसे पाहिजे, तर 10 रुपये पाहिजे असेल तर 5 रुपये की 2 रुपये तरी देतील, पण समाधानीला. कारण तुमच्या इमानदारीला कोणीही फळ दिलं तर, पण एकदा चोरीची सवय लागली तर देवाचा क्रोध त्याच्यात भटकतो, आपलं नुकसान फार कठीण होते. तर काही शिक्षण असं आहे, आपल्या सगळ्यांना अनुभव घेतलाच पाहिजे. बरेच मुलांमध्ये हा सिस्टम आहे, चोरी करणं हा स्वभाव झालेला आहे. हालेलुया. पण जेव्हा तुम्ही चांगल्या गुणाने जेव्हा प्रवास करतात बघा, कोणता आई वडील कोणाला मुलांना नाही असं नाही, जे चुका करत असेल तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतील, पण चोरी केल्यावर त्याला परिणाम समजलं जातं. ज्याचे पैसे खिशात किती आहेत त्याला कळतेच की कोणीतरी पैसे आपल्या खिशातले काढले, माहिती पडतात त्यांना. हालेलुया. सच्चाई माणसाला जीवन. हालेलुया. आता जर तुम्ही विचार करा, आपल्या ह्या ट्रस्टीमध्ये पैसे येतात बरोबर, मोजणारे वेगळ्याने, खर्च करणारा मी वेगळा, तुम्ही द्या मला मोजून. हालेलुया. कारण त्या पैशावर माझा हक्क नाही, तर मी त्याला हात लावतो. मी दुकानाच्या पैशाला हात नाही लावत, माझ्याकडे तुम्ही आणून दिले तर माझे, मग मी सेवा करणार काय. कारण माझं असलं म्हणून आपण माझं नाही, हे देवाचं आहे. मी प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देऊन नाही, हे देवाचं आहे, माझं नाही. तर देवाच्या गोष्टीने दुकानातली वस्तू नाही मी खाऊ शकतो. नाही, नियम ठेवा, सगळ्यांना नियम ठेवा. देवाने आपल्याला हक्क दिला, अधिकार दिला म्हणून काय. आता परमेश्वराने उत्पत्ती जेव्हा सुरुवात केली तेव्हा परमेश्वराने एक झाड ठेवलेलं होतं, ठेवलेलं का नाही ठेवलेलं, त्याच्यावर दुसऱ्यांची नजर होती का नाही होती. पैसा एकच एक चीज आहे, चोरी करण्यासाठी सगळ्यात महत्व आहे तो म्हणजे पैसा. यो पैसा माणसाला फसवण्याचं काम करतो. हालेलुया. म्हणून मोह आपल्या पुढे आले ना तर पहिलं वर लक्ष द्यायचं की परमेश्वरा तुम्हाला पाहत आहे, मला याच्यावरून काहीतरी बनवायचं, व सैतान मला फसवतो, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर बघा शेवटचे पट येतात, त्याच्याविषयी सांगतो कारण तेवढी वेळ नसते. चोराच्या घरात माझ्या नावाची खोटी शपथ घेणाऱ्या, काय सांगते, चोराच्या घरात आणि माझ्या नावाची खोटी शपथ घेणाऱ्याच्या घरात शिरे, तो त्याच्या घरात विल्हाड करून काढली आणि त्याच्या डोळ्याचे व चिरेचे भस्म करले. हालेलुया. म्हणजे ना आपला पैसा आपल्याला कामाला येणार, ना चोरी केलेला आपल्याला कोणत्या वस्तू आपल्याला, तर तिथे तो घुसल्यानंतर तो आपला कम्प्लिटली नाश करू देऊ. हालेलुया. आपलं काय
आपलं काय. म्हणून मी लोकांना सांगतो ना, आता बघा मी सत्य प्रामाणिक जीवन जगतो तर देवाने मला अधिकार दिला, हक्क दिला, तर मी तुम्हाला अधिकार देतो, हक्क देतो की तुम्ही हे करा, तुम्ही हे चालवा, हे काम करायचंय तुम्हाला, ते काम करायचंय. हालेलुया. एकदा तुम्ही त्या मोहावर विजय मिळवत गेला ना, तर बघा आता पहिलं मी तुम्हाला एक उदाहरण छोटस देत आहे. एखादी बाई आपल्या घरात जेवण बनवते, ती पहिली जेवते का नंतर जेवते? पहिली जेवते. कधी? नंतर. कारण ती जेवण बनवून बनवून तिचं मोहावर विजय होतो. हालेलुया. बरोबर की नाही? तसं आहे. आता तुमच्याकडे तुमच्या पैसे असले, हातामध्ये घ्या पैसे, रोज मोजत 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 आला, कंटाळा रोज बघून, मग मोहावर विजय मिळाला ते तुम्हाला कशाला लागणार? एखादा खाऊ आहे, खात जा जे पाहिजे, मग मोह येणार. हालेलुया. प्रत्येकी शिक्षण आपल्याला घ्यायचं आहे. आता जेव्हा मी त्या वेळेला मी त्याग केला, बरोबर, आणि जेवढा त्याग केला त्यानंतर माझं एक प्रभूने मोठं ताकदीचं भर दिला, बरोबर. आणि किती हा केंद्र स्टार्टिंग पासून आतापर्यंत मी आहे ना बर्फाचं जेवण खातोच की नाही, कार्य करायला गेला 3 दिवसाचं खातो की नाही, माहितीये शरीराला किती वेदना होतात ते मला माहिती. परंतु मी देवाची, माझं कोण सेवा करणार आहे? माझीच फक्त फॅमिली, बाकी माझ्या जोडीला कोण आहे? नाही. हालेलुया. लोक कधी मला विचारतात, चहा पिला, नाश्ता केला, चहा नाही पिला. मी चहा सुद्धा पित नाही. एक जमानामध्ये आमचे वडील इकडे आहेत, समजलं? हालेलुया. ते मोगरा फोडायचे, इकडे मोगरा होता, फुलं काढायला यायचे आणि बिचारे थंडीच्या दिवशी चहा प्यायला यायचे. हालेलुया. आणि चहा मध्ये मी काय करायचं माहितीये का? पाणी टाकायचं, एक पेला चहा मोठा प्यायचा, गणगण जाऊन अंगावर चादर घेऊन, एवढा सैतान बारी होता बघा का, एवढा चहा पिणारा माणूस. बाबाने एक दिवस पकडलं, तू सांग. दुसऱ्या टायमाला मग सांगितलं, चहा जे गोड होता आता पसट कसा झाला? हालेलुया. मग काय टाकलं? निस्ता पाणी. मग दुसऱ्या टायमाला बोललं असं म्हणून मग साखर टाकली. तेव्हा काय ऐकत होती का? एवढीच होती. हालेलुया. हालेलुया. मग साखर टाकली ना, पाणी टाकला. परत सांगते मग दूध, आज ह्याच्यामध्ये पहिला चहा असा जाड होता, आता असा. हालेलुया. परत मला पकडलं, नाही ना मी पिला. अरे तोंडाला वास येते की नाही? चोरी किती करा ती कुठेतरी सबूत सोडून जातेच, लक्षात ठेवा. हालेलुया. त्याचं चिन्ह असतेच कुठेतरी. हालेलुया. तर निर्णय घेतलं तर मार बसत जाईल बघा, त्याच्यापेक्षा नाही. मी खोटं बोलायचा, मला ताप आलाय, ताप, मला कळ्या काढायला, फुलं काढायला जायचं, याचा मी खूप मागे होता, माहिती नाही. अंगावर चादर घ्यायची ना, अरे आले घरात, आवाज ऐकला का सुरू झालं, हा बाबा सांगते, याचं काम नाटक सुरू झालं. अरे आणि एक दिवस जेव्हा गुरुवारचा दिवस होता, मला कधी ताप औषध माहिती नव्हतं, खरं सांगितलं तुम्हाला. छोट्या असताना काय आलं असेल ते माहिती नाही, परंतु एवढं आठवते थोडंफार चिमण्याचा काटा लागला, ताप आला, त्यानंतर मला काही माहिती नाही. पण जेव्हा यावर मी प्रार्थना करायला बसलो आणि त्यावेळेला मी डोक्याला काळ केलेले बघा, आता मस्त मोशेसारखं, मला मोशेसारखे पांढरे केस पाहिजे, एकदम शुद्ध. हा. हालेलुया. तर त्यावेळेला ना ते काळ केलं, मस्त होईल होते, मी येईल आता बर्थडे, आणि 4 दिवस हॉस्पिटलमध्ये. जे शरीराचं हीट तयार झालं, डोळ्यातून पाणी, पेशी कमी झाल्या, 60,000 पेशी झाल्या. आणि एवढा ताप गुरुवारच्या टायमाला, प्रार्थनेच्या टायमाला, संध्याकाळी एवढा ताप, 3 ब्लँकेट अंगावर घेतल्या तरी तर कपते, एवढी थंडी कसली असेल. हालेलुया. मग मी सांगितलं मला 1 कप चहा दे ना बनवून. चहा पण बनवून दिला, सगळ्या बशा अशा होता. हे काय झालं, एवढी कुठे थंडी लागली, मला माहित नाही, असा ताप पण येतो, असं मलेरिया झाला. हालेलुया.
माहिती डॉक्टरकडे गेला तेव्हा माहीत पडलं, बापरे हे असं आहे का, असा पण ताप येतो का? हालेलुया. बघा तो परमेश्वर किती दयाळू आहे. मी खूप आता परमेश्वर प्रेम, कारण मला सगळं देवाने शिकवलं, काय काय होते, कशामुळे होते, कशामुळे त्रास होते, असं हे सगळं डिसिजन. आणि प्रवचन देतो ना, इथे मी कापतो तरी मी प्रवचन देतो. नाही, जगायचं प्रभू तुझ्यासाठी, मरायचं ते पण तुझ्यासाठी. पण प्रार्थना नाही केले की प्रभू तुम्हाला आरोग्य दे, मला हे दे. मला माहितीच नाही की हा ताप आलेला. काही मुलांनी मग डॉक्टर घेऊन आले, ते सारखे काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे. डिशला कलर लावलेला. हालेलुया. मेडिकल मधलं हे बोलते चांगलं आहे, पैसा करता खोटे बोलणारे लोकांची परिस्थिती अशी. हालेलुया. ही माणसाला कुठेतरी परिस्थिती फार कठीण असते. हालेलुया. त्या माणसाला मुलं बाळ नव्हती, प्रार्थना केलेली देवाने मुलं बाळ पण त्याला दिली, एक मुलगा एक मुलगी झाली. हालेलुया. पण ती त्याला कधी विरोध नाही केला. पण त्यानंतर त्या दुकानामध्ये कधी गेला नाही. आपल्याला माहिती आहे ना, इथे एक चटका लागतो म्हणून तिथे सावध राहायचं, परत तिकडे जायचं. हालेलुया. गेलाच तर फसला माणूस. प्रत्येकी शिक्षण आहे. कधी कधी दुसता तुम्ही आपल्यावर कोणत्या प्रकारे कार्य करते ते तुम्हाला पण कळून देणार नाही. पण जेवढं देवाबरोबर तुम्ही चालणार, सत्याने चालणार, इमाने चालणार, तर एक दिवस विजय होते. आज मी सत्यात चालला, योहान 8:32 मध्ये दिले, सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त केली. ही जी बंधनातून मुक्त केलेली शक्ती मला आज कामाला आहे. जर हे वचन घेतल्याशिवाय पुढे करू. माझ्या बरोबर भाषण करणारा पुढे येऊन तो मला म्हणाला, आता आपले डोळे वर करून पहा, तिकडे काय जात आहे ते बघा. मी विचारले ते काय आहे? तो म्हणाला ती चाललेली आहे. सर्व देशभर त्याचे प्रतिरूप आहे. शिक्षाचे वाटोळे झाकून काढले असून एकामध्ये ती बसलेली आहे असे माझ्या दृष्टीस पडले. वचनात मग तो म्हणाला, ही दुष्टता आहे. तेव्हा त्याने तिला एकामध्ये कोंबून तोंडावर शिक्षाचे वाटोळे झाकून बसवले. वचन म्हणजे दुष्टाही किती व्यक्ती आहेत ते बघा, आणि काय शेवट होणार आहे ते पण बघा. वचन मग मी डोळे बरोबर पाहिले, तेव्हा दोन स्त्रिया निघाल्या. त्यांच्या पंखात वारा लागला होता. त्यांचे पंख कर्मोच्या पंखासारखे होते. त्यांनी ते पाऊस आकाश व पृथ्वी यांच्या मधल्या मार्गाने गेली. हालेलुया. शेवट काय घडणार आहे? आता तुम्ही कुठल्या हे जर पवित्र शास्त्र वाचलं असेल तर तुम्हाला शेवटला माहिती पडेल हे काय आलं ते काय आलं. मग तुम्हाला कळेल जे देवाचं आहे. आता शेवटला दोन प्रकार शेवट होणार आहे. एक चांगला पक्षी, चांगला प्राणी असे सगळे येणार. वाईट पक्षी, वाईट प्राणी, हे सगळं वाईट पण येणार आहे. आणि तो आपल्याला समजता आला पाहिजे. देवाचं चिन्ह बरोबर दिसेल आणि जे शैतानी आहे ते पण चिन्ह दिसेल. कारण आता ह्यांना दर्शन झालं, ते देवाबरोबर होते, त्यांना दर्शन येईल. तुम्ही देवाबरोबर नाही, तुम्हाला दर्शन येणार नाही. कारण आपण या जगाच्या मोहाबरोबर आहेत ना, तर मोहाचं दुष्ट ते आपल्याला फसवेल आणि आपण काय करत त्या दुष्टाला सहभागी होतो. म्हणून लक्षात ठेवायचं की देवाने आपल्याला मोहापासून दूर केलं. मग ते फसवणाऱ्या कुठल्या वस्तू येतात? मोहाच्या. आणि चांगल्या गोष्टी कशा येतात की मोहावर विजय मिळवणं. आता तिकडे एक भिकारी पडलाय, त्याला 10 रुपये तुम्ही देणार नाही, पण एखादा मनुष्य सुटबुट माणूस आला तर त्याने 10 रुपये दिले तर 10 काय 100 रुपये त्याला दिले. अरे तो मोठा माणूस श्रीमंत आहे, हालेलुया, बिचारा मुकीला आहे, तो चोरी करायला घाबरतो. आता कधी कधी मी रोडवर जेव्हा जात असताना ते लोकांना खायला देतो, ते घाबरतात ना. काय सांगतात माहिती का? हे चोरीचं नाही ना, ते मला मारतील. बरं, हे त्या स्वर्गीय बापाचं आहे. मी त्याला तिकडे बोट वरती करून सांगतो, तिकडून आलेला आहे.
हे तुला कोण काय करणार नाही. मग तेव्हा ते डबी घेतात, ते घाबरतात. किती समाजामध्ये आर्थिक परिस्थितीचा परिणाम आहे. आज जग आहे एवढं मोहामुळे गरीब होत चाललेलं आहे. मोहामुळे गरिबी आहे, कारण मोहामध्ये असं सिस्टम आहे, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, पैसा जमा केला का तो खर्च केला, संपलं. मग गरीब नाही म्हणजे काय श्रीमंत थोडीच होणार आहे. आणि का तुम्ही गरीब होतात की तुम्ही गरीबाचं खातात, म्हणून आपल्याला गरिबी बनावं लागते. आपल्यातून कमावणारा हक्क आहे, हिस्सा आहे, तो त्या गरीबाचा घास आहे. आणि जेव्हा आम्ही त्या गरीबाला खायला देतो आम्ही समाधानी बनतो. असं आहे. माझ्या बरोबर भाषण करणाऱ्या, ते काय सांगते, माझ्या बरोबर भाषण करणारा जो देवदूत होता त्याला विचारले, तो मला म्हणाला, शिनार देशात तिच्यासाठी घर बांधावे म्हणून ती एखादी देणी आणली. ते तयार झाले म्हणजे ती देवी तिच्यासाठी स्थापली. आपल्या प्रत्येकाला अनेक गोष्टीचे अनुभव घ्यायचे. आपल्याला स्वर्गीय देवदूत आहेत का, देवाचे सेवक आहेत का, देवाचा मार्ग दाखवणारी कोणती व्यक्ती आहे का. आणि जर असेल तर त्याच्या बरोबर आपलं जाऊन आपलं तन मन धन संपूर्ण जीवन, काय चुका झाल्या, काय पाप झाले, काय आपल्या जीवनामध्ये चुका येत चालल्या ते दुरुस्त करा. तुम्ही जेवढं पाप लपवत जाते तेवढं तुमचं शरीर कमजोर होत जाईल, आणि जेवढं पाप खाली करत जातील तेवढं तुमचा फायदे होईल. सैतान त्यावेळेला काय करतो माहितीये का, त्याचा एक माणूस पाठवतो ना, त्याच्याकडे पाप कबूल करायला पाठवतो. मग तो तिकडे धावतो, मग तिकडे गेले का पाप कमी नाही होत, ते आणखी वाढतात. कशाला, कारण आम्ही ते प्रार्थनेमध्ये जीवन आहे ना ते जगायला लावतो. हालेलुया. पाप कबूल करणाऱ्या माणसाला प्रार्थनेमध्ये वाढूनच पापाची कबुली होते. कोणाकडे तुम्ही पाप कबूल करून होत नाही. मग ते 6:9 पासून एक प्रार्थना केलेली आहे परमेश्वराने, 6:14-15. तू आपल्या अपराधांना क्षमा कर. आपल्या अपराध केल्याने तुमचं चुका त्याच्याबरोबर झाले त्याच्याशी सबमिट कर, तेव्हा त्याला पाप कबूल करा. तुम्ही आम्हाकडे, आम्ही तुमच्यासाठी मध्यस्थी आणि प्रार्थना, योहान 20:23 वचनमध्ये दिलेलं आहे. पापाचा पश्चाताप आम्ही मार्गदर्शकासाठी, पापाची क्षमा कबूल करण्यासाठी प्रभू येशूच आहे फक्त. आणि तोच आपल्या इब्रिकरांचं 9:11 आणि 12 बकऱ्याचे आणि वासरेचे रक्त, आणि 9:22 मध्ये रक्त शिंपडलं झाले, तो गेलेला आहे. तर आम्ही तुम्हाला त्याच्याकडे पाठवणार, म्हणून रोमकारास 8:9 मध्ये दिले आहे. रोमकारास 8:9 मध्ये वचन असं दिलंय, रोमकारास 8:9 वचनामध्ये, की प्रभू मध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा आहे. या शिक्षणाकडे आपल्याला लक्षात. म्हणून देवाचा क्रोध सांभाळ, म्हणजे देवाचा क्रोध येणार आहे ना, तो जर तुम्हाला सांभाळायचा असेल तर अगोदर पश्चाताप. मध्ये 3:2, मध्ये 4:17, मार्ग 1:15. काळाची पूर्णता झाली, देवाचे राज्य जवळ आले. पश्चाताप करा, कारण स्वर्ग राज्य तुमच्या जोडीला आलेला आहे. हालेलुया. स्वर्गात जायचं असेल तर त्यांनी पश्चाताप करावं. आता स्वतःला पश्चाताप जर झाला तर तुम्ही क्लिअर होणार, पण जर स्वतःला जर पश्चाताप नसेल, ज्या गोष्टीकडे मोह लागतात ते शैतान आहे, एवढं लक्षात ठेवा. तो शैतान तुम्हाला देवापासून दूर करण्यासाठी आकर्षित करते. म्हणून योहान 6:44, विद्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय कोणी त्याच्याकडे येत नाही. आज हे जगात लोकांना मोह दिलाय, पैशाचा, खाण्याच्या वस्तूचा, सगळं त्याच्या मागे चाललंय. अरे देवाच्या मागे कधी जाणार? हे तुमच्या जोडीला एक रात्र काढा, येते का बघ. आता येशया 22:13 खरेदी करायला पहिल्या मात्र 10:6 पासून दिलेला आहे. नाच तमाशा करायला लागले, खा प्यायला लागले, एका दिवसात 23,000 माणसं मरवली. येशया 22:13 उद्या मरायचंय, खा प्या मजा करा. लोक कार्यक्रमाचे सिस्टम तयार करायला लागले. अरे स्वतःच्या जिंदगीचा कार्यक्रम पहिला फिट करा, कधी वेळ येईल. आताचा वेळ सदुपयोग करा, एबीसी करा, पास करा. खूप काही आहे, टाइम. म्हणून पहिलं लक्ष परमेश्वराच्या शब्दावर, वचनावर लक्ष द्या. आणि हा आपल्याला चोरी, खोटं, लबाडी काय करतात त्याचं शेवटचा परिणाम काय होणार आहे याकडे पहिलं लक्ष द्या. हालेलुया. आज मला देवाने का दिलं, मी देवाच्या सांगण्यात, देवाच्या वचनात, देवाच्या नियमात चालायला लागला तेव्हा. कारण मला कुठल्या जगाच्या कोणत्या वस्तूमध्ये मला मन नाही लागलं. पहिलं होतं
तेव्हा शैतान होता, तेव्हा मला पण तुमच्यासारखा मोह होता. पौल काय सांगतो, मी पण तुमच्यासारखाच होता. हालेलुया. आता ही वाचा, याच्या पलीकडे जाऊ नका. हे जेवढं तुम्ही वाचत जातील ना तेवढी तुमचे प्रश्न सुटतील. मी लोकांना एकच सल्ला देईन, तुझ्या जीवनात सगळं चांगलं आहे ना, तर पहिलं जुन्या सिस्टम मध्ये तुझं काय जीवन होतं, तू किती लोकांना मदत केलेली होती, किती लोकांचं खाल्लेलं आहे, ते पहिले ऍडजस्टमेंट कर. तेव्हा मी असं चुकलेलं होतं, मला आठवण दे. तेव्हा 14:26 मग पवित्र आत्मा आठवण दे. मग त्याच मानाने गरिबांना खायला घाल. त्या गरिबाचा आशीर्वाद तुझ्या पाठीमागे येईल, तू श्रीमंत होईल, त्याला खाण्याची शक्ती मिळेल, त्याचा आशीर्वाद देवापर्यंत तुझा पोहोचेल. कारण देवाशिवाय दुसरा पर्यायच नाही. श्रीमंत होऊ नका, धार्मिकता व्हा, देवाची मुलं व्हा, देवाचे सेवक व्हा, बस हेच बघा, सगळं तुमच्याकडे. कारण त्या परमेश्वराने त्या आदामाला सगळं दिलेलं होतं. तेव्हा आदाम कुठे कमावला गेला, त्यांनी दुसऱ्यांचं ऐकलं म्हणून गरिबी. तुम्ही गरिबी का होणार आहे माहितीये ना, गरीब का होत चालेल माहितीये, तुम्ही दुसऱ्यांचं ऐकतो, तुम्ही देवाचं ऐकत नाही. देवाचं ऐका, देव तुम्हाला सर्व प्रश्नाचं उत्तर देईल. आणि देव काय देते की नाही ते मला सांगा, मग मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. एक गरजवंत, एक भुकेला, एक प्यासा जो खातो पितो, मी देतो गरज पिताला, मला माहितीये ना तेवढे फायदे होतात. हालेलुया. मला जी मनाला एवढे सुख समाधान शांती आहे, ती बाकी कशामध्ये शांती नाही. म्हणून मी खाल्लं नाही खाल्लं तरी मला काही फरक पडत नाही. मी आहे तसा आहे, मजबूत आहे. हालेलुया. एक वेळा कसं आहे, आत्मा उत्सुक आहे, देव अशक्त आहे. ते सविषय केले, थोडं त्रास होतो कशाला, खाण्यापासून, बरोबर. पण नंतर आपल्याला देव ताकद देते, त्यात तेवढं कार्य वाटते. हालेलुया. या वचनाला लक्ष द्या. चोरी, खोटलबडी करणं फार गुन्हे आहेत, बायबलच्या पूर्ण अपोजिट आहे. तर आपल्याला देवाच्या आज्ञेत राहून सार्वत्रिक जीवन घ्यायचं विशेष प्रार्थना. हे परमेश्वर पिता संत देवसाचे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, सर्व मंत्र कामगार सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद ठेवा. पवित्र आत्म्याने सर्वांना भरून काढा. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.